बुलढाणा येथून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसला अपघात होऊन 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जण गंभीर जखमी झाले। मृतांमध्ये समतानगर टाकळीतील सोळसे कुटुंबातील तनुश्री लखन सोळसे वय वर्ष 5 आणि तिची आई काजल लखन सोळसे वय वर्ष 33 यांचा समावेश आहे। तनुश्रीचे वडील, भाऊ आणि बहीण सुदैवाने वाचले। अपघातातील 23 पैकी 15 हे जखमी असल्याची जेल रोड आणि गांधीनगर परिसरातील असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली। नाशिकमधील भाविकांसमवेत लखन सोळसे हे पत्नी काजल आणि 2 मुली आणि मुलांसह सैलानी बाबाच्या दर्शनाला ट्रॅव्हल बसने गेले होते। मात्र समृद्धी महामार्गावर ट्रकला ही बस धडकली। लखन यांची पत्नी आणि लहान मुलीचा मृत्यू झाल्याने या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। लखन हे गॅरेजमध्ये कामाला आहे। दरम्यान ही घटना घडली असून या अपघातात जखमी झालेल्या लखन सोळसे यांना उपचाराकरिता नाशिकमध्ये आणण्यात येते, परंतु त्यांच्या मुलीचा आणि पत्नीचा अपघात झाला ही गोष्टच अजून त्यांना कळलेली नाही। मात्र या अपघातात सोळसे कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाल्याने एका बापाने मुलगी आणि नात गमावली आहे, तर एका बहिणीने बहीण आणि भाची गमावली आहे। सासूने सून आणि नात गमावली। या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। वैजापूर येथून मृतदेह नाशिकला दाखल झाल्यानंतर मृतदेह घरात ठेवण्यात आले आणि घरासह संपूर्ण गल्लीतील नातेवाईकांचा मृत्यूचा आक्रोश पाहायला मिळाला। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दवंडी गावातील एका किराणा दुकानदाराची निर्गुण हत्या केल्याची घटना 11 ऑक्टोबरला रात्री घडली होती। या सिनेस्टाईल खुनाचा उलगडा करण्यात अखेर बेडगाव पोलिसांना यश आलंय। अनैतिक संबंधातून अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकर व अन्य एकाच्या मदतीने नियोजनबद्धपणे काटा काढला असून 13 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी तिन्ही आरोपींना जेरबंद केलं आहे। वडिलांचा खून झाला, आई तुरुंगात गेली आणि 2 भावंड जन्मदात्याच्या प्रेमांना पारखी झाली आहे। लखन सुनील सोनार वय वर्ष 38 असं मैताचं नाव आहे। त्यांचे गावात किराणा दुकान होते। 11 ऑक्टोबरला रात्री मारेकर यांनी दरवाजाची कडी ठोठावली। पतीने दरवाजा उघडल्यानंतर तिला ढकलून देत तोंडाला काळे कपडे बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी खाटेवर झोपलेल्या लखन यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला। 5 ते 6 जण तोंडाला काळे कपडे बांधून आले होते। पत्नी सरिता हिने अशा आशयाची फिर्याद दिल्यावरून अज्ञात 5 ते 6 इसमांविरोधात बेळगाव पोलीस केंद्रात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आईने आपल्या पोटच्या लेकराला स्वतःची किडनी देऊन आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याची घटना बारामतीतील जळोची या ठिकाणी घडली आहे। कलियुगातील नातेसंबंधामध्ये पूर्वी एवढं प्रेम राहिलं नाही असं म्हटलं जातं। मात्र बारामतीतील महिलेने या गोष्टीला छेद देत समाजात वेगळा आदर्श निर्माण केलाय। आई मुलासाठी काहीही करू शकते याचा प्रत्यय आपली किडनी मुलाला देऊन दिला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बारामतीतील जळोची येथील हनुमंत भाऊसूळ वय वर्ष 27 हे मागील 1 वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्रस्त होते। अनेक ठिकाणी चौकशी करून किडनीचा शोध घेतला असता किडनी कुठेही मिळत नव्हती। अशा परिस्थितीत मुलाच्या जीवावर बेतू शकते हे आईच्या लक्षात आलं। मुलाचे दुःख यातना आईला पाहवत नव्हत्या। शेवटी हनुमंत यांच्या आई श्रीमती शालन भाऊसूळ वय वर्ष 54 राहणार जळोची यांनी आपली किडनी मुलाला देण्याचा निर्णय घेतला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या खासगी बस आणि ट्रकच्या अपघातामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताने सारा महाराष्ट्र हळहळला आहे। तसेच 23 जण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत। या अपघातानंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या अपघातात नात, सून, बहीण आणि भाचीचा मृत्यू झाल्याने सासूने जीवाचा आकांत केला आहे। आज पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील वैजापूर जवळ हा भीषण अपघात घडला। टेम्पो ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिल्याने हा भीषण अपघात होऊन यात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला। हे मृत प्रवासी नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे। मृतांमध्ये नाशिक शहरातील समतानगर येथील काजल लखन सोळसे आणि 5 वर्षीय तनुश्री लखन सोळसे यांचाही समावेश आहे। मायलेकींचा या अपघातात मृत्यू झाल्यामुळे सोळसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। यात दुःखद बाब म्हणजे तनुश्री या चिमुकलीचे वडील लखन, बहीण धनश्री आणि भाऊ कार्तिक असे 3 जण देखील या अपघातात जखमी आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। लखन यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली आहे।
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील सभेवरून गावाकडे परतत असताना हिंगोलीमधील वसमत तालुक्यातील सिंगी येथे तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला, तर या घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या दुर्दैवी घटनेतील तरुणावर आज 15 ऑक्टोबर रोजी कळमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार मयत मंगेश संभाजी काळे वय वर्ष 20 असे या तरुणाचं नाव आहे। कळमनुरी तालुक्यात असलेल्या येळेगाव तुकाराम येथील मंगेश संभाजी काळे आणि त्याचा मित्र सचिन बालाजी काळे वय वर्ष 20 हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गेलेले होते। त्यांची सभा झाल्याच्या नंतर दोघेही मित्र सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घाईघाईने आपल्या गावाकडे परत निघाले। शनिवारी तारीख 14 रोजी 10:30च्या सुमारास अंधारात वसमत तालुक्यातील सिंगी या घाटामध्ये दुचाकी आली असता अंधाराचा अंदाज न आल्याने एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात मंगेशचा जागेवरच मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला मित्र सचिन हा गंभीर जखमी झाला आहे। या अपघातात पाठीमागे बसलेल्या सचिनच्या हाताला व पायाला गंभीर मार लागल्यामुळे तो जखमी आहे। अशा अवस्थेत या प्रकाराची माहिती त्याने आपल्या पाठीमागून येणाऱ्या गावातील नागरिकांना दिली। यामध्ये गावकऱ्यांनी घटनास्थळी येऊन तातडीने जखमी असलेल्या सचिन यास उपचारासाठी नांदेडला खासगी रुग्णालयात पाठवले। नवविवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली आहे। हुंड्यासाठी छळ होत असल्याने आत्महत्येपूर्वी तिने हाताच्या तळव्यावर आपल्या लिहून ठेवले होते। या प्रकरणी पती आणि सासऱ्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा येथील रहिवाशी नितीश कुमार कनोजिया यांच्यासोबत संगीता कनोजिया वय वर्ष 22 हिचा विवाह जुलै 2022 मध्ये झाला होता। लग्नात भरपूर हुंडा देऊनही तिचा पती अधिक रकमेसाठी छळ सुरू करत होता। सासू सासरे आणि नणंद तिच्या हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करत होते। तिला मारहाण देखील करण्यात येत होती। सततच्या या होणाऱ्या छळाला कंटाळून तिने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। हुंड्यासाठी दररोज माझा छळ केला जात असल्याचे आणि अपमानित केले जात असल्याचे तिने तिच्या हाताच्या तळव्यावर आत्महत्येपूर्वी लिहून ठेवले आहे। या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात मयत संगीताचे वडील मुन्नीलाल कनोजिया यांनी तक्रार दाखल केली। मुलीला मारहाण होत असल्याचे तसेच तिला उपाशी ठेवले जात असे वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणी पती नितेश कुमार कनोजिया, सासरा शिवसेवक कनोजिया, सासू आशा कनोजिया आणि नणंद माला कनोजिया यांच्या विरोधात कलम 304(ब)34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी गेलेले सख्खे बहीण भाऊ पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी धावत गेलेल्या आईचा आरडाओरडा ऐकून शेजारी असलेला एका तरुण मुलगाही त्यांना वाचवण्यास धावला। मात्र या दुर्घटनेत मुलाला 2 मुलांच्या आईला वाचनात यश आलं। मात्र दुर्दैवाने दोघे बहीण भाऊ आणि युवक अशा तिघांचा दुर्दैवी घटनेमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला। केज तालुक्यातील केज शहरातील गणेशनगर भागात ही घटना घडली असून वाघमारे व घोडके हे शेजारी राहत असलेले दोन्ही कुटुंब दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी केज बीड रोडवरील रमाईनगरच्या तिरुपती मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेले होते। कपडे धुवून झाल्यानंतर दुपारी 4च्या सुमारास त्याच वेळी रोहित गजानन वाघमारे वय वर्ष 11 तर वैष्णवी गजानन वाघमारे वय वर्ष 12 आणि सोमेश्वर गजानन वाघमारे वय वर्ष 15 हे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी त्यांची आई उषा गजानन वाघमारे ही आक्रोश करून त्यांना वाचवण्याचा स्वतः प्रयत्न करत पाण्यात उतरली। त्यानंतर त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील उभा असलेला अविनाश संतोष घोडके वय वर्ष 18 याने हा सगळा प्रकार पाहता त्या दिशेने धाव घेत पाण्यात उडी मारली। मात्र उषा गजानन घोडके यांना बाहेर काढलं आणि रोहित वाघमारे या दोघांना वाचवण्यात यश आलं। मात्र यामध्ये सोमेश्वर आणि वैष्णवी यांना वाचवत असताना खदानीतील पाण्यात बुडून त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेत वैष्णवी व सोमेश्वर या दोघां सख्ख्या बहीण भावांबरोबर त्यांना वाचवायला गेलेला अविनाश घोडके याचाही दुर्दैवी मृत्यू या खदानीच्या पाण्यात झाला।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी राज्यभरातून लाखो नागरिक अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. डोळे दिपवणारी ही गर्दी होती. मात्र उन्हाचा तडाखा खूप असल्याने मराठा बांधवांना काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागला. दरम्यान सभेसाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विलास पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. विलास बीडच्या गेवराई येथून या सभेसाठी जालन्यात आलेला होता. विलास पवार या तरुणाला चालून अतिशय थकवा आला होता. त्यानंतर चक्कर येऊ लागल्याने एका ॲम्ब्युलन्समधून त्याला गेवराई येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे ॲम्ब्युलन्स देखील अडकली आणि सराटे अंतरवली ते गेवराई येथे येण्यासाठी त्यांना 3 तास लागला. जालना जिल्ह्यातील अंबड येथून भोकरदन येथे राहत असलेल्या बहिणीच्या भेटीला दुचाकीवरून जाणाऱ्या 3 मित्रांचा बसच्या जोरदार धडकेत अपघात झालाय. या अपघातात 1 जण जागीच ठार तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. काल रविवार संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जालना महामार्गावरील केदारखेडा गावाजवळील जवखेडा फाट्यावर हा अपघात झाला. त्यात अंबड येथील 22 वर्षीय अबुजर जिक्रिया शाह याचा जागेवरच मृत्यू झाला असून अंबड येथीलच 20 वर्षीय अझर अली शाह व अरबाज महम्मद पठाण हे दोघेही गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार अंबड येथील अरबाज महम्मद पठाण हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी भोकरदन येथे निघाला होता. जिगरी दोस्त असल्याने त्याने अबुजर शाह मजहर अली शाह या दोघांना सोबत घेतले आणि एकाच दुचाकीवर भोकरदन येथे बहिणीच्या भेटीला निघाले होते. भोकरदन जालना महामार्गावरील केदारखेडा जवळील जवखेडा फाट्यावर भोकरदनहून जालन्याकडे जाणाऱ्या सिल्लोड अंबड बस क्रमांक MH06S 8546 ला या तिघांच्या दुचाकी क्रमांक MH13DA 4306 ने समोरासमोर जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अबुजर शाह हा जागेवरच ठार झाला. अपघात होताच यावेळी उपस्थित नागरिकांनी अझहर अली शाह व अरबाज महम्मद पठाण या दोघांना उचलून भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे दोघांवर उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आला आहे. राजीवनगर गवळाणे परिसरातील 5 जणांचा वैजापूरमधील अपघातात मृत्यू झाला. राजीवनगरमधील झुंबर काशीनाथ गांगुर्डे वय वर्ष 46, सारिका झुंबर गांगुर्डे वय वर्ष 40, अमोल झुंबर गांगुर्डे वय वर्ष 18 या एकाच कुटुंबातील तिघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील आई वडील व मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आप्तांनी फोडलेला टाहो साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावणारा ठरला. ही दुर्दैवी घटना. झुंबर गांगुर्डे पत्नी व लहान मुलगा अमोलसोबत देवदर्शनासाठी गेले होते. त्यांचा मोठा मुलगा विकास व मधला मुलगा आकाश घरीच होते. झुंबर गांगुर्डे यांचा राजीवनगर परिसरात मत्स्य विक्रीचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी सारिका गांगुर्डे लेखानगर येथील फर्निचरच्या दुकानात काम करत होत्या. तिघेही मुलं खाजगी कंपनीत कामास होती. मात्र या घटनेत आई वडील व लहान भाऊ देवा घरी गेल्याने विकास व आकाश हे दोघे भाऊच या कुटुंबात उरले असून 22 वर्षीय विकासवरच सर्व जबाबदारी आल्याने आप्तांना गलबलून आले होते.